आम्ही जेव्हा सैराट मूव्हीज बघायला गेलो, खूप ऐकून होतं त्याचं नाव, तर बघायला गेलो. जे तिथं मी माझ्या डोळ्याने जे दृश्य बघितलं, की जे आता 20-20, 22-22 वर्षाचे जे मुलं मुली काय एकमेकांना हक करता आणि काय रडता आणि काय डोकं आपटता. कशासाठी? ते गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड त्या एकमेकांसाठी काय एकमेकांना हक करता का पण? अरे, एक गेली एक येते. तो पिक्चर आहे. तुम्हाला रडायचं आहे ना, रडू येतं ना, तुम्ही ही गोष्ट आठवा, की तुम्हाला एवढं शिकवण्यासाठी, तुमचं करिअर करण्यासाठी आणि तुम्हाला चांगलं तेज मिळवण्यासाठी जे आई-वडील झटता, जो बाप कर्ज काढून तुमचं ॲडमिशन करतो, ती आई लोकांचं काम करून तुम्हाला पाहिजे ते चांगलं हे भेटलं, त्यांचं तर आयुष्य असं जातं मातीत वगैरे, तसं तुमचं आयुष्य न जावं म्हणून तुमच्यासाठी एवढं स्ट्रगल करत असता. तर ती गोष्ट आठवा आणि तुमच्या डोळ्यात पाणी येऊ द्या. ज्या मुलांसाठी रडता, अरे तुमचं लग्नासाठी तो बाप कर्ज काढतो आणि तुम्ही लग्न करून तुम्हाला 2-4 पोरं होऊन जाता, तुम्ही सेटल होऊन जाता, तरी तो बाप कर्ज फेडतो. तर त्याच्यासाठी रडा, त्या आईसाठी रडा, त्या मुलांसाठी रडता तुम्ही. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. ते सायरा बघून अरे तो पिक्चर आहे. तर हे पिक्चरचं मला हे अजिबात नाही आवडलं. पिक्चर खूप छान आहे, इमोशनल आहे, मस्त आहे, गाणे छान आहे. पण त्या पिक्चरने सांगितलं नाही की तुम्ही रडा. पण हे बावळट आताचे ते पिक्चर बघून काय रडता, काय कपडे फाडता, काय काय वेडापणा करता, काय काय डोकं आपटता. एक मुलगी तर तिथं बेशुद्ध पडली. मग ती बेशुद्ध पडली, तिचा बॉयफ्रेंड तिला पाणी शिंपडतो. अरे बावळटा, तिला दुसऱ्या बॉयफ्रेंडची, तुझ्या आधीचा जो होता त्याची आठवण आली असेल म्हणून ती बेशुद्ध पडली असेल. असे प्रत्येकाचे वेगवेगळे माइंड असतात. तुम्ही रडायचं ना, आईवडिलांसाठी रडा. लग्न झालं त्या नवऱ्यासाठी लॉयल राहा, त्याच्यासाठी रडा. बाकी बस हे असा फालतूपणासाठी रडत असले तर तुमचे अश्रू नालायक अश्रू. मी एवढंच बोलेन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नसेल आवडला तर नका करू. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.